मी प्रज्ञा. आज आपण बघणार आहोत उंबरठा पट्टीची डिझाईन. ती खूप छान आहे. तर चला आपण कुठेही वेळ न करता आपण बघूया. इथे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि त्याची मी तुम्हाला लांबी सांगते. त्याची रुंदी जी आहे ती मी 9.5 इंच घेते. ओके. आणि तिचा अर्धा इंच मी बॅक ठेवलेला आहे. 9 इंच आपण घेऊया आधी. 9 इंचावरती आपण इथे आपल्याला पाव इंच सोडून द्यायचं आहे माझ्या साईडला. आणि नंतर 9 इंचावरनं आपण इथे 4.5 वरती आपण इथे मध्य देणार आहोत. 4.5चा मध्य देणार आहोत. इथे या मध्य देणार आहोत. आता या मध्यापासून आपल्याला तर मी इथे आपण इथे असं तर इथे आपल्याला पाव इंच सोडायचं आहे. हाफ इंच आपल्याला इथे सोडायचं आहे. आणि नंतर इकडे आपल्याला 4.5 वरती आपल्याला इथे अर्धा इंच सोडून 4.5 इंच आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे आपण पाव इंच सोडलेलं आहे कारण आपल्याला अर्धा इंच सोडलेलं आहे कारण आपल्याला डिझाईन आखायची आहे म्हणून. आणि त्याच्यातून पुढून आपण 9 इंच आपण घेतलेलं आहे. त्याच्या पुढे आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे. येते का लक्षात? जरा टिप करते. इथे आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे. इथे अर्धा इंच आपण सोडलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला 9 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथे. आणि त्याच्यानंतर त्याचा हाफ याचा आपल्याला 9.5चा हाफ 4.5 इथे असं करून घ्यायचं आहे. 4.5ला इथे आपण हाफ केलेलं आहे. 4 4 8 आणि 9. ओके. इथून हाफ केलेलं आहे. आता इथून आपल्याला ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, 1.25 इंचावरती आपल्याला इकडनं आपल्याला एक सर्कल काढायचं आहे. 1.25 इंचाचं आपल्याला एक सर्कल काढून घ्यायचं आहे. पेन्सिलला माप नाही, मी नंतर ड्रॉ करते. इथे 1.25 इंचाचं आपल्याला इथे हे करून घ्यायचं आहे. नंतर 2.25 इंचाचा एक करून घ्यायचा आहे. 1.25 आणि पावणे दोन आणि एक 2.25 इंचाचा. हा 1.25 इंचाचा झाला आहे. आता हा 2.25 इंचाचा घ्यायचा आहे. हा 2.25 आणि हा 1.25चा आहे बघा. अशा प्रकारे इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. मला दिसत असेल व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला एक रेष, एक आणि एक रेष आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा, 1च्या पुढची एक रेष असं मार्किंग करून घ्यायचं. 1च्या पुढची एक रेष असं मार्किंग करून घ्यायचं. सगळीकडे खुणा करून घ्यायचा. 1 आणि 1च्या पुढची एक रेष, 1 आणि 1च्या पुढची एक रेष, 1 आणि 1च्या पुढची एक रेष असं आपल्याला सगळीकडे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला सगळीकडे हे सेम मार्किंग येणार आहे. हे बघा, सगळीकडे आपल्याला मार्किंग सेम आलेलं आहे. आता आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे. ह्याच्या मध्यावरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे अर्ध्यावरती घ्या. अर्धा आणि अर्ध्याच्या पुढची एक लाईन, अर्धा आणि अर्ध्याच्या पुढची एक लाईन करायची आहे. ह्याचा मध्य आपल्याला काढायचं आहे. ह्याच्या मध्य आपल्याला अर्ध्याच्या पुढची एक लाईन घ्यायचं आहे. अर्ध्याच्या पुढची एक लाईन याचा आपल्याला मध्य येणार आहे. ह्याचा अर्ध्याच्या पुढची एक लाईन मध्य येणार आहे. आपण सगळीकडे पण हे करून घेतो. आता जी आपण मध्य आखलेलं आहे त्या मध्यापासून आपल्याला इथे पुढे आपल्याला जेवढं आपल्याला त्याची लांबी हवी ते आपण तसं करूया. इथे तर मी ह्याचा मध्य आहे. मी इथे 2.25 आता जिथं आपण हे केलेलं आहे तिथं आपल्याला 2.25 इथं करायचं आहे. आता जिथं आपण हे केलेलं आहे मध्य नाही त्याचं इथे हे केलेलं आहे. आपण इथे 2.25चा आपण इथला घेऊया. इथे त्याची लांबी 2.25 ते पण क्रिकेट मार्किंग करून घ्यायचं. जिथे आपण त्याचा हे आखलेलं 1 इंच आपल्याला ऐकलेलं आहे ते 2.25 इंचावरती पण मार्किंग करून घेऊया. 2.25 इंचावरती मार्किंग करायचं आपल्याला. मीच कन्फ्यूज झाले जरा. हे बघा, हे मध्य आखलेले आहेत ना, मग हे 1.2 3 हे 4 2.25 इंचावरती तर मार्किंग करायचं आहे. आणि इथे सुद्धा 2.25 मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आपण त्याची रेष आखून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल.
2.25 वरतीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे पण त्याचं मार्किंग 2.25 वरती करून घेतलेलं आहे. इथे 2.25 वरती करून घेतलेलं आहे. इथे 2.25 वरती. तर अशा प्रकारे आपण इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. ओके. आता ह्याचे जे मध्य आहेत त्याचे मध्य आपण आहे तिथे आपल्याला मार्किंग करायचे 2 वरती. 2 वरती करून घ्यायचे. 2 इथे मार्किंग करून घ्या. 2 वरती मार्किंग करून घ्यायचं आपल्याला इथे 2 वरती. आपल्याला शेप लक्षात यायचा पाहिजे म्हणून 2 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. असं. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून जे आहे आपल्याला आता शेप द्यायचा इथून असा वरती, आणि जो आहे तो जर निमुळता द्यायचा आहे. हे बघा असा शेप द्यायचा आहे. इथून गोलाकार द्यायचा आहे वरती, आणि हा खालती यायचा आहे. इथून खालती पुन्हा आपल्याला असा हा वरती द्यायचा आहे शेप. अशा प्रकारे हा इथे डाऊन द्यायचा आपल्याला. हा डाऊन, हा वरती अप गेला पाहिजे, आणि हा डाऊन, आणि हा परत अप असं करायचं आहे. इथे आपल्याला हार्ट काढूया. हार्ट असं करायचं आपल्याला. तर इथून असं द्यायचं आहे. तुम्ही फ्री हँड सुद्धा काढू शकता, नाहीतर तुम्हाला माप पण देते. तुम्हाला 1 मिनिट आपण मापसुद्धा काढूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, बिगिनरसाठी पण लक्षात येईल की काय करायचं आहे. हे बघा. तर इथे आपली छान अशी डिझाईन आपली तयार झाली इथे असे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, हे इथे 2.25 आपल्याला घेतले. मग इथे तुम्ही 1.5 इंच वरती घ्या. 1.5 इंच वरती घेतल्यानंतर तुमचा असं शेप येईल असं. हे बघा 1.5 इंच इथे तुम्ही वरती, हा 2च्या पुढे तुम्ही वरती 1.5 इंच वरती द्यायचं आहे. 1.5 इंचच वरती येते, अर्धा पण नाही, अगदी 1.5 इंचच वरती जायचं आहे तुम्हाला. या 2 पासून जे आपण तयार केलं आहे, 2 पासून जे आपण तयार केलेलं आहे तिथे तुम्ही थोडंसं टोकाला तुम्ही 2.5 जावा. इथून टोकाला तुम्ही 2.5 जावा, आणि इथे 2.25 घेतलेले आपण इथं. अशा प्रकारे तुम्ही इथे करू शकता. तर इथे आपली ही डिझाईन आपली तयार केली आहे. हे बघा अशी दिसते का व्यवस्थित. अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. हे बघा इथे 2.25 वरती आपण घेतलेले त्याची मार्किंग केलेली आहे इथे. अशा प्रकारे आपली ही छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर आपण ही जी पूर्ण डिझाईन जी आहे ती आता आपण आखून घेऊया ह्याच्यावरती. तर मी ऑलरेडी इथे मी कॅनव्हासवरती मी आखून घेतलेली आहे, ते तुम्हाला मी दाखवते. ओके. हे बघा ही आहे. आता आपल्याला इथे एक पान तयार करायचं. ते पान तयार करूया. त्याची उंची 5.25 इंच. 5.25 वरती आपल्याला मार्किंग करायचे. तिथून आपल्याला 1/2 इंचावरती, 1/2 आणि 1 वरती रेष घ्यायचे, आपल्याला अंतर घ्यायचे. 1/2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला खालती 2.25 इंचावरती आपल्याला खाली उतरायचं आहे. मध्य त्याचा पहिले घ्यायचं आहे 2.25 इंचावरती, आणि त्या 2.25 इंचावरनं आपल्याला तिथे 1.25 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर यावरून आपल्याला 1 इंच खाली उतरायचं आहे, आणि तिथून सुद्धा आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे. आता इथे खालच्या साईडसुद्धा आपल्याला 1 इंचावरती उचलायचं आहे, आणि तिथून सुद्धा आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे मार्किंग जे आहेत ते शेपसाठी आहेत, म्हणून कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि नंतर हे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला ते आपल्याला जोडायचे आहेत अशा प्रकारे. आता आपण जी ही आहे पाकळी कट करून घ्यायची. जे आपण कटिंग करतो त्याच्या डिझाईनसोबत ते कटिंग व्यवस्थित ठेवून द्यायचा,
म्हणजे आपल्याला लक्षात येईल बघा. अशा प्रकारे आपली ही पाकळी इथे तयार झाली आहे. तर मी इथे आखून घेतलेलं आहे. हे बघा, आपण तुम्हाला कसं आखायचं आपल्याला. आपली ती डिझाईन आपण ठेवून दिलेली आहे. ती डिझाईन मी इथे आखलेली आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता ती डिझाईन इथे मी आखलेली आहे इथे. आणि त्याच्या पुढे आपल्याला हे पान ठेवायचं आहे. हे बघा, हे पान ड्रॉ करून घ्यायचं आहे. सेम डिझाईन आखलेली आहे, इथे ते पान ठेवून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला इथे ती डिझाईन आखून घ्यायची. हे बघा, 1.5 इंच सोडून पुन्हा ती डिझाईन इथे आपल्याला आखून घ्यायची. हे बघा, इथे पुन्हा डिझाईन आखली. पुन्हा आपल्याला इथे 1.5 इंच आपल्याला सोडायचं आहे. हे बघा, 1.5 इंच सोडायचं आपल्याला. 1.5 इंच अगदी 1.5 इंच सोडायचं आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला हे रेष पान आखून घ्यायचे अशा प्रकारे. हे बघा, ही पूर्ण डिझाईन अशी मी आखून ड्रॉ करून घेतलेली आहे. हे बघा, डिझाईन दिसते का तुम्हाला ही डिझाईन? थांबा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण एक्झॅक्ट काय केलेलं आहे. ती डिझाईन आपण आखून घेतलेली आहे इथे व्यवस्थित. तीच सेम टू सेम मी खाली कॅनव्हास ठेवलेला पेपर आणि कॅनव्हास पेपर ठेवून मी सेम डिझाईन इथे आखून घेतलेली आहे इथे. तुम्हाला 1 मिनिट दाखवते ड्रॉ करून, कारण तुम्हाला तिथे दिसत नसेल तर, कारण कॅमेऱ्यामध्ये एवढं क्लिअर दिसत नाही. हे मला स्पष्ट दिसते पण तिथे कॅमेरा दिसत नसेल तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवते मार्करने. अशा प्रकारे ते ड्रॉ केलेलं आहे. आणि हे जे आहे त्या पाकळ्या ज्या ह्या आखून घेतलेल्या आहेत. जी आता आपण ड्रॉ केलेली डिझाईन ती आपण खाली पेपरच्या वरती खाली ठेवायची आहे. आणि ते प्रमाणे मी ते ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता इथे आपण हा शेप दिलेला आहे. हा शेप तुम्ही आवडीनुसार देऊ शकता. हे बघा, आपल्याला कॅनव्हास पेपर जो आहे तो खाली ठेवायचा आहे याच्याबरोबर ते डिझाईनचा आखलेला पण ड्रॉचा. त्याच्यानंतर पण ते आखून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आणि नंतर जे हे पान जे आहे ते पानाला जराशी टेस्ट सोडायचं आहे, जागा सोडायची. आणि हे पान जे आहे ते मी आखून दाखवते तुम्हाला इकडे. हलवायचं नाही आहे. तुम्ही ते पुठ्ठ्याचं पण पान बनवून घ्या, म्हणजे पेपरमध्ये आपलं हलतं खूप. त्याच्या पुठ्ठ्यामध्ये घेतलं बनवून तर हे होतं. आणि प्रत्येक कटिंग जी आहे, ज्या डिझाईनची कटिंग जी आपण केलेली ते कागद त्याच्याप्रमाणे ठेवून द्या. बघा, अशा प्रकारे इथे मी हे पान जे आहे ते आखून घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आखून घेतलेलं आहे पान असं. तर पूर्ण डिझाईन आपल्याला इथे अशीच आखून घ्यायची आहे पानावरती. तर इथे मला कॅनव्हास थोडासा कमी पडणार आहे डिझाईनला, तर मी इथे एक जोड लावून घेणार आहे. सेम डिझाईनची मी जोड लावून घेणार आहे. स्केल घ्या, काम जे आहे व्यवस्थित पद्धतशीर दिसेल. आणि हे हे आपण व्यवस्थित असं आखून घेतलेलं आहे. आणि हे पानाचं डिझाईनसुद्धा आखून घेतलेलं आहे. तुमचा उंबरठा केवढा मापाचा आहे त्या मापाप्रमाणे तुम्ही हे आखून ॲडजस्ट करून घ्यायची आहेत. माझा जो उंबरठा आहे घराचा तो 48चा आहे उंबरठा. त्यामुळे मला डिझाईन मोठी लागते. तर मला ही डिझाईन मला कमी पडणार आहे पेपरमध्ये. म्हणून इथे जे पुढे पान आहे याच्या डिझाईनच्या पुढे याच्या पुढे मी अजून
कॅनव्हास तिथे जे आहेत आपण जी डिझाईन मी तुम्हाला तयार करून दाखवलं ती डिझाईन मी घेऊन इथे चिकटवणार आहे, जेणेकरून आपली डिझाईन जी आहे ती सेम व्यवस्थित येणार आहे. हे ड्रॉ करून घ्यायचे अशा प्रकारे. अशा प्रकारे तुम्ही छान छान डिझाईन बनवू शकता. तुमच्या कलेनुसार हे बघा असं पण डिझाईन बनवून घेतलेली आहे. आणि आता हे पान पण तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही करा. तुम्हाला तुमच्या टोकेरी जर हवं असेल तर तुम्ही टोकेरी करू शकता. जर तुम्हाला वेगळं पानाचे डिझाईन हवी असेल तर तुम्ही वेगळं पान तयार करा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आता ह्याच्या पुढे जे मी आहे आपण जे आता तयार केलेलं पान, हे जे आता पान मी हे जे आपण डिझाईन तयार केलेली आहे ती मी इथे कट करून मी इथे ही डिझाईन इथे मी चिकटवणार आहे. हे बघा अशी ही डिझाईन मी इथे चिकटवणार आहे. हे पेपर कट करून म्हणजे माझे हे पूर्ण तयार होईल. तर हे अशा प्रकारे आपण ही डिझाईन तयार केलेली आहे. हे बघा इथे मी पेपर हा कट करून घेणार आहे. हा एवढा भाग इथे पेपर कट करूया आपण. आणि त्याच्या पुढे मी आता हा पेपर लावून इथे मी हा कट करून मी इथे तो लावून घेणार आहे. म्हणजे आपली डिझाईन इथे सेम आलेली आहे. हे बघा अशा प्रकारे हे आपण आता इथे आखून घेतलेलं ती डिझाईन आहे. आणि हे मी आखून घेतलेली आधी. हे बघा अशा प्रकारे हे मी ते ड्रॉ करून घेणार आहे इथे. म्हणजे आपली डिझाईन सेम येईल. जर तुम्ही असं कॅनव्हास चिकटतो ग्लू गनने चिकटून घ्यायचा. जर तुमचा मोठा असेल तर आता माझा 48 आहे म्हणून मला पुरत नाही ती, म्हणून मी चिकटवून घेतलेलं आहे. पट्टी घ्यायची, पट्टीने तुम्ही रेषा आखायच्यात. पेपर मोठा आहे तर अशा प्रकारे तुम्ही डिझाईन आखून घेतलेलं आहे. आणि त्याच्या पुढे मी काय केलेलं आहे इथे मी पट्टी एक घेतलेली आहे. आपण पट्टी तयार करायची त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे हे का ही मी 2 इंचाची पट्टी तयार केलेली आहे. जेवढे आपले हे मी आखून घेतलेलं आहे त्याप्रमाणे ही 2 इंचाची पट्टी तयार केलेली मी आहे. तुम्ही ॲज इट इज तुम्ही असं सुद्धा तयार करू शकता रांगोळी. जर तुम्हाला तोरण करायचं असेल, तर तुम्ही याच्यावरती पुढे 2 इंचाची पट्टी ठेवून मग तुम्ही पुढचं त्याचं आखायची डिझाईन. हे बघा 2 इंचाची तुम्ही पट्टी ठेवा वरती आणि त्याला तुम्ही असं आखा. म्हणजे तुमचं हे तोरण तयार होईल. तुम्हाला इथे वरती स्वस्तिक लिहायचं आहे. तुम्हाला इथे स्वस्तिक आहे तर तुम्ही इथे स्वस्तिक काढा. ह्याच्यामध्ये स्वस्तिक काढा. इथे वरती प्रत्येक डिझाईनच्या पुढे तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे तुम्ही ते हे तुम्ही रांगोळी म्हणून काढू शकता. ही रांगोळी तुम्ही असंच करा. असं जर तुम्हाला तोरण हवे असेल तर ह्याच्या पुढे ही अशी पट्टी 2 इंचाची पट्टी ठेवायचे आणि मग तुम्ही आखून घ्यायचं आहे. 2 इंचाची पट्टी घेऊन मग तुम्ही आखायचं आहे. आणि बघा मग तुमची डिझाईन जी आहे ती ही अशी तयार होणार आहे. हे बघा म्हणजे आपले जे तोरण तयार होईल. मग तुम्हाला इथे काय लिहायचं असेल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ लिहायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही देवाचं नाव लिहायचं असेल तर तुम्ही इथे लिहू शकता. किंवा तुम्हाला इथे स्वस्तिक जरी तुम्ही काढलं तरी तुमचं होऊ शकतं. स्वस्तिक कधीही चांगलं प्रतीक आहे स्वस्तिक. हे तुम्ही आता ह्याच्या फुलाच्या वरती इथे तुम्ही स्वस्तिक काढू शकता. या फुलाच्या वरती स्वस्तिक काढा, त्या फुलाच्या वरती स्वस्तिक काढा. अशा प्रकारे तुम्ही इथे ही डिझाईन आपली तयार करते. आता मी तुम्हाला दोन्ही डिझाईन आता तुम्ही हे बघून घ्या. ही डिझाईन मी अशी तयार केलेली आहे. ही डिझाईन आपण उंबरठा पट्टी म्हणून तयार करणार आहोत. आणि जेव्हा आपण तोरण करणार आहोत तेव्हा आपण ही पट्टी लावणार आहोत. तर मी चिकटून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा ह्याची व्हिडिओ मी शेअर करते.
तर अशा प्रकारे तुम्ही इथे पूर्णपणे रांगोळी तुम्ही भरून घ्यायची आहे. जसं मी तुम्हाला पहिला पार्ट दाखवला आहे भरायचा, तसं पूर्ण भरून घ्या. आणि वरची मी पट्टीला भरून घेते ऑरेंज कलर आणि मध्ये व्हाईट कलर दिलेला आहे आणि परत ऑरेंज कलर असं भरून घेतलेलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे डिझाईन तयार करा तुमच्या आवडीच्या कलरनुसार. तर तुम्हाला कशी वाटते ही डिझाईन ते नक्की सांगा कमेंट करून. आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हाईप करायला मात्र विसरू नका. हाईप मात्र नक्की करा. तर बघा कशी वाटते डिझाईन.